तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा कॉन्सेप्ट थोडा वेगळा होणार आहे. तर विषय असा आहे की आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती एडिटिंग बद्दल खूप व्हिडिओ आणलेले आहेत. कोणते बॉयज व्हिडिओ एडिटिंग, गर्ल्स व्हिडिओ एडिटिंग म्हणा, कॅपकटवरचे अनेक प्रकारचे आपण व्हिडिओ आपण आणलेले आहेत, बरोबर. तर आजचा कॉन्सेप्ट थोडासा वेगळा होणार मित्रांनो. किती थोडासा वेगळा होणार आहे. तर आजपर्यंत आपण एडिटिंग शिकवलो, बरोबर. तर आजचा व्हिडिओ एडिटिंग बद्दल होणार नाही. तर आज आपण कॅपकटवरती ट्रान्झॅक्शन प्लस ॲनिमेशन कसे क्रिएट करायचे ते आपण बघणार आहोत. काय बघणार आहोत? ॲनिमेशन वगैरे कसे क्रिएट करायचे ते बघणार आहोत. कारण आजपर्यंत मला वाटतं मराठी चॅनलवरती ॲनिमेशन कसे बनवायचे यावरती व्हिडिओ आणलेलाच नाही कोणीच. तर आपण ॲनिमेशन बनवायचे कसे ते आज बघणार आहोत. तर आपण आज कमीत कमी 3 ॲनिमेशन बनवायला शिकणार आहोत. किती? 3 ॲनिमेशन. आणि ॲनिमेशन कोणते आहेत तुम्हाला वरती स्क्रीनवरती बघायला सुद्धा मिळणार आहे, बरोबर. कोणते ॲनिमेशन आहेत तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे बघा ॲनिमेशन कसे वाटतात. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त न्यू कॉन्सेप्ट आणण्याचा प्रयत्न करत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप जबरदस्त इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप न करता. प्लस मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा न्यू होणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची विसरू नका. लाईक करायला प्लस सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थोडा आज कॉन्सेप्ट वेगळा आहे, खूप जबरदस्त होणार आहे. ते पण आज आपण ॲनिमेशन मराठीमध्ये क्रिएट करणार आहोत, बरोबर. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचं आहे. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, विषय कसा आहे, आपला जो टेक्स्ट आहे टेक्स्ट अगोदर लिहून घ्या, म्हणजे प्रॉपर टेक्स्ट क्रिएट करून घ्या. तर मी पिक्सल लॅबून क्रिएट करत आहे, त्यावरून तुम्ही सुद्धा क्रिएट करून घ्या. नाही तर दुसरं कोणतं पण ॲप्लिकेशन यूज करू शकता, फक्त टेक्स्ट लिहून घ्या. बट माझ्यामध्ये बेटर असणार आहे पिक्सल लॅबच, आणि तो सुद्धा फ्री सुद्धा आहे. त्यामुळे पिक्सल लॅबूनच बनवून घ्या, काही सुद्धा विषय नाही. अशा प्रकारे एक ॲनिमेशन तुम्हाला जो कोणताही म्हणजे टेक्स्ट लिहायचं, टेक्स्ट लिहून घ्या. तर मी लिहून घेतो. ओके. तर मित्रांनो, टेक्स्ट लिहून घेतल्यानंतर मी आपण कॅपकटवरती आलेलो आहे, आणि VPN जे आहे ते मी ऑलरेडी कनेक्ट केलेलं आहे, बरं का मित्रांनो. तर मी पॉक्स VPN यूज करतो. तुम्ही कोणतं पण VPN यूज करू शकता, एक रँडम VPN. तुम्ही पॉक्स VPN यूज करत आहे, तुम्ही पॉक्स VPN यूज करू शकता, काय सुद्धा विषय नाही. तर VPN कनेक्ट केलेला आहे. ओके. आणि अशा प्रकारे आपला जो कॅपकट आहे तो कॅपकटवरती आलेलो आहे. आपला प्रोजेक्ट मी ॲड केलेला आहे. ओके. जो आपला ॲनिमेशन आहे तो ॲनिमेशन मी ॲड करून घेतलेला आहे. तर सिंपल काय करायचं, आता ॲनिमेशन ॲड करायच्यानंतर खाली थोडं स्लाईड करायचं. स्लाईड केल्याच्यानंतर इथं ऑप्शन आहे बघा मास्कचं, मास्कवरती यायचं. त्या साईडला होरिझॉन्टलवरती यायचं. याला काय करायचं आहे, अशा प्रकारे 90 डिग्री रोटेट करून घ्यायचं. ओके. अशा प्रकारे 90 डिग्री रोटेट करून घ्या. आणि अशा प्रकारे याला इथं समोर घ्यायचं, आणि थोडंफार अशा प्रकारे याचं व्हाईटला थोडं फेदर वाढून घ्या. अशा प्रकारे सगळं हाईड करून घ्यायचं. इथं एक आपल्याला की द्यायची. ओके. आणि थोडं लास्टला घेऊन की द्यायची, आणि लास्टला अशा प्रकारे याला करून घ्यायचं. ओके. काहीच करायचं नाही, अशा प्रकारे करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे सिंपल इतकंच करायचं, काही सुद्धा करायचं नाही. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर आपला जो ॲनिमेशन आहे त्याची लेंथ तुम्ही वाढून घेऊ शकता, काही सुद्धा विषय नाही. ओके. अशा प्रकारे ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, थोडं समोर यायचं आहे, आणि इथे एक लास्टला एक की द्यायची. अशा प्रकारे इथं एक की द्यायची, आणि अशा प्रकारे झूम करायचं. ओके. तर झूम करायची. हे बघा, अशा प्रकारे. तर इथं एक ही करून की देऊन इथं अशा प्रकारे झूम आउट करून घ्या लगेच. अशा प्रकारे ही बघा, एक साईडला गेलं वाटतं बहुतेक. अशा प्रकारे सेंटर ठेवून घेतो. हे बघा, अशा प्रकारे आपलं टेक्स्ट इथं एकदम ग्लो होणार आहे. आता काय करायचं आहे, इफेक्टवरती यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. इथं आपलं ग्लो 2 नावाचा इफेक्ट सर्च मारायचं. कोणता? ग्लो 2. सिंपल ग्लो 2 नावाचा इफेक्ट सर्च मारून ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर ही बघा, हा इफेक्ट अशा प्रकारे दिसणार आहे आपल्याला. सिंपल याची लेंथ आपला जो ॲनिमेशन आहे तिथपर्यंत वाढवायची आहे, आणि ॲडजस्टवरती जायचं आहे. ग्लो आणि साईज दोन्ही फुल करून घ्यायची. काय करायची, ग्लो आणि साईज अशा प्रकारे फुल करायची. बघा, आपलं ॲनिमेशन अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळणार आहे. वाटलं तर काय करा, हा जो आपला झूम आहे थोडंफार याला नॉर्मलीच ठेवा. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे, म्हणजे जास्त पण झूम होता कामा नाही, हे खूपच वेगळं दिसते. अशा प्रकारे जास्त पण नाही, एक मीडियममध्ये ठेवून घ्या. हे बघा, अशा प्रकारे इतकं बस झालेलं झालं. अशा प्रकारे हा ॲनिमेशन बाहेर दिसत आहे. हे बघा. ओके. तर मित्रांनो, आपला जो पहिला ॲनिमेशन इफेक्ट आहे तर तो ॲनिमेशन इफेक्ट आपण अशा प्रकारे क्रिएट केलेला आहे. तर आता आपण दुसरा इफेक्ट क्रिएट करूयात, 3D स्क्रीन रोटेशन नावाचा. कोणतं? 3D स्क्रीन रोटेशन. तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा बघायला मिळणार आहे. प्रकारे काय करायचं, आपल्याला 2 नंबरचे इफेक्ट तयार करण्यासाठी पोझिशन वगैरे अशा प्रकारे ओव्हरलेला जो आपली स्क्रीन रेकॉर्डिंग असेल तर मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे. तर तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा ॲड करून घेऊ शकता. तुम्हाला जो काही ॲड करायचं ते करू शकता 3D इफेक्टसाठी. ओके. तर अशा प्रकारे पोझिशन आणि रोटेशन याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके. अशा प्रकारे बघा, ॲडजस्ट केल्याच्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला. आता याच्या इफेक्टवरती सिंपल काय करायचं आहे, इफेक्टवरती आल्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे,
आपल्याला प्लेयर 3 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. कोणता? प्लेयर 3. आपण बघूयात. तर ही बघा अशा प्रकारे प्लेयर 3 नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. तर तो आपण ॲड करून घेऊयात. याची लेंथ काय करायची आहे? एकदम म्हणजे एंडिंग पर्यंत ठेवायची. ओके. प्लेयर 3 वरती यायचं आहे. इथं ऑब्जेक्ट वरती क्लिक करायचं आहे. इथं ऑल व्हिडिओज वरती क्लिक करून घ्यायचं. काय करायचं? ऑल व्हिडिओज वरती क्लिक करायचं. हे बघा अशा प्रकारे सिंपल. आता काय करायचं आहे? इफेक्टच्या स्टार्टिंगला एक की द्यायची, एंडिंगला एक की द्यायची. ओके. आता काय करायचं आपल्याला? एंडिंगच्या की पशी यायचं आहे आणि थोडं स्लाइड करायचं आहे. ह्याचा ग्लो जो आहे तो ग्लो 0 सेकंड ठेवायचा आहे, म्हणजे 0% ठेवायचा आहे. खाली याचे थोडं स्ट्रक्चर सुद्धा असलं, स्ट्रक्चर सुद्धा 0 सेकंड ठेवायचं आहे. ओके. आणि रोटेशन बघा, रोटेशन काय करूयात आपण याला? रोटेशन कुठे गेलं? रोटेशन आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करायला फुल सुद्धा ठेवून घेऊ शकता, काही सुद्धा विषय नाही. ओके. स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्यानंतर ग्लो याचा परत 0 ठेवायचा आहे. ग्लो 0 ठेवायचा आहे. परत काय करायचं आहे? टेक्स्चर सुद्धा 0 ठेवायचं आहे. टेक्स्चर सुद्धा 0 ठेवायचे. आणि रोटेशन परत तुम्ही ते ॲडजस्ट करून घेऊ शकता आपल्या मनावरच, काय सुद्धा विषय नाही. ओके. तर आपण कुठे गेली तर रोटेशन आहे बघा. हे बघा अशा प्रकारे काय पण तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. हे बघा अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो प्लेइंग होणार आहे. हे बघा अशा प्रकारे. ओके. तर आता आपण दुसरा इफेक्ट ॲड करूयात लगेच. यामध्ये एक दुसरा इफेक्ट आहे बघा, ग्लो 2 नावाचा. सिंपल ग्लो 2 नावाचा इफेक्ट ॲड करून घेऊया तिथं. तर सिंपल ग्लो 2 नावाचा इफेक्ट ॲड केलेला आहे. याला सुद्धा काय करायचं? ऑब्जेक्टवरती जायचं, ऑल ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं. ओके. ऑल व्हिडिओवरती सिंपल. आणि याला सुद्धा तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. ग्लो वगैरे जास्त दिसतो याला. ही बघा अशा प्रकारे साईज वगैरे ग्लोची. सिंपल. तर काय करायचं? आणखीन एक आपल्याला इफेक्ट ॲड करायला घ्यायचं आहे. व्हिडिओवरती यायचं आहे आणि रिबाउंड स्विंग नावाचं. कोणतं? रिबाउंड स्विंग नावाचं. हे बघित आहे रिबाउंड स्विंग नावाचं. तर हा ॲड करायचा आहे इफेक्ट, रिबाउंड स्विंग नावाचं. हे बघा सिंपल. आता काय करायचं बघा, तुम्हाला सांगतो. आपलं प्लेयर 3 जे आहे त्यावरती यायचं आहे. आता यायचं इथं ग्राफवरती. सिंपल ग्राफवरती आलात. ग्राफवरती आल्याच्यानंतर एक लायनरवरती क्लिक करायचं. ओके. आपल्याला एक ग्राफ तयार करायचा आहे. कोणता पण ग्राफ तयार करायचा. तुम्हाला कोणता करायचं सांगतो. सिंपल काय करायचं आहे? थोडं समोर यायचं आहे. इथं एक ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे. थोडं समोर यायचं आहे. इथं एक ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे. कंप्लीट आपल्याला काय करायचे? एक 3 ते 4 बीट ॲड करून घ्यायचे. किती? 3 ते 4. सिंपल. याला अशा प्रकारे वरती घ्यायचं आहे. याला अशा प्रकारे खालती घ्यायचं आहे. याला वरती घ्यायचं आहे. इथं एक बीट ॲड करून घ्या. याला अशा प्रकारे इथं खालती घ्यायचं. ओके. मीडियम अशा प्रकारे तुम्ही ग्राफ तयार करून घ्या. ही बघा अशा प्रकारे हा ग्राफ तयार होऊन जाणार आहे. हे बघा थोडं जास्त चालतं ही इकडून इकडं. याला अशा प्रकारे सेट करूयात. ओके. हे बघा अशा प्रकारे ग्राफ तयार करून घ्यायचं. सिंपल. तर अशा प्रकारे आपला ऑलमोस्ट तर आपला जो आहे स्टोरेज फुल होत आहे. ऑलमोस्ट आपला जो 3D स्क्रीन रोटेशन इफेक्ट आहे तो रेडी झालेलाच आहे. ओके. तर सिंपल काय करायचं? आपला हा व्हिडिओ रेडी झालेला आहे, म्हणजे हा इफेक्ट आपला रेडी झालेला आहे. सिंपलवरी एक्सप्लोरवरती क्लिक करून द्या आणि व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. तर आपला तिसरा इफेक्ट म्हणजे 3D कार्ड, तो आपण कसा बनवायचा तो बघूयात. ओके. तर 3D फ्लाइंग ॲनिमेशन बनवण्यासाठी काय करायचं? आपल्याला 3 फोटो अशा प्रकारे ओव्हरलेला ॲड करायचे. ओके. 3 फोटो ॲड करायचे. तर मी एक्झाम्पलसाठी रँडम तुला कोणते सुद्धा 3 फोटो दाखवले, त्याचा काही विषय धरू नका. लोगो आहेत माझे, ते लोगो फक्त ॲड केले आहेत. ओके. तर आता काय करायचं? इफेक्टवरती यायचं, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. तिथं आपल्याला काय करायचं? फ्लाइंग फोटोज नावाचा इफेक्ट सर्च मारायचं. कोणता? फ्लाइंग फोटोज. सिंपल. इफेक्ट सर्च मारायचं. अशा प्रकारे इफेक्ट येणार आहे. सिंपल काय करायचं आहे? इफेक्ट ॲड करायचं आहे. इफेक्टची लेंथ जितकी आहे तितकीच ठेवायची. जितका तुमचा व्हिडिओ आहे, आपण जितका व्हिडिओ क्रिएट करायचा तिथपर्यंत ठेवू शकता. ओके. फ्लाइंग फोटोजवरती यायचं, ऑब्जेक्टवरती यायचं, ऑल ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे बघा. तर सिंपल काय करायचं आहे? आपला जो ॲनिमेशन आहे ते बरोबर हे होत नाही, म्हणजे फोटो चेंज होत नाही. त्यासाठी काय करायचं आहे अगोदर तुम्हाला सांगतो. म्हणजे हा जो आपला हा फोटो असं लगेच बाहेर गेला की ते समोर यायचं. इथं आपला फोटो आहे. हे बघा, हे आहे 1 नंबरचा फोटो. सिंपल. इथून आपल्याला फोटो कट करायचा आहे. स्टार्टिंगचा फोटो हे असेल बहुतेक, तर हा फोटो कट करायचा. समोरचा पार्ट कट करून टाकायचा. ओके. हे बघा अशा प्रकारे. परत याच्या समोरचा पार्ट अशा प्रकारे कमी करून घ्यायचा आहे. हे बघा इथं लास्ट फोटो आहे ही. इथे येऊन हा इथं कट करायचा. ओके. 1 2 आणि हा इथं 3. हा इथं थोडा आपण स्प्लिट करून घेऊयात अशा प्रकारे. हे बघा. ओके. काही सुद्धा विषय नाही. वाटलं तर वरचा फोटो थोडा असा ठेवला तरी चालणार. हे बघा फक्त ब्लिंक होऊ द्यायचा नाही फोटो. थोडाफार झूम वगैरे करून घेऊ शकता अशा प्रकारे. जितका तितकंच ठेवून घेतो. काही सुद्धा विषय नाही त्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारे खूप इफेक्ट आहे गाईज 3D इफेक्ट. कोणताही तुम्ही इफेक्ट डाउनलोड करून म्हणजे ॲड करून घेऊ शकता.
खूप म्हणजे काय अनेक 3D इफेक्ट आहेत. मला दाखवतो लगेच बघा. 3D इफेक्ट ही बघा, सर्च मारून दाखवतो वाटलंच तर. ही बघा खूप म्हणजे काय ठिकाणच आहेत, किती पण म्हणजे तितके खूप तुम्हाला इफेक्ट आहेत 3D, कोणतं पण तुम्ही यूज करू शकता. तर हा एक छोटा सिंपल पार्ट आहे गाईज. जर तर असंच तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर ॲनिमेशनवरती, तर तुम्हाला खूप व्हिडिओ दाखवल मी, काय त्याचा विषय नाही. कारण आजपर्यंत असं व्हिडिओ तुम्हाला कोणीच दाखवले नसणार आहे ॲनिमेशन, ते पण मराठीमध्ये, मला असं वाटते गाईज. त्यामुळे मी काढलेलं आहे सिंपल. हे आपण 3 तर ॲनिमेशन बनवायला शिकलोच आहोत. किती? फक्त 3 ॲनिमेशन. तर तुम्हाला जर आवडत असेल तर पुढं समोर आपण आणखीन बनवूयात, काही सुद्धा विषय नाही. याचा पार्ट 2 आणण्याचा प्रयत्न करूयात. ओके. तर मित्रांनो आपला इफेक्ट आता अशा प्रकारे क्रिएट तर झालेलाच आहे. बरे काय करा, एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. आपला हा जो इफेक्ट आहे तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर असं मित्रांनो, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लिटली 3 इफेक्ट बनवायला शिकलो आहेत. 3 इफेक्ट बनवायला शिकलेलो आहे, ते पण एकदम मराठीमध्ये सिंपल भाषेमध्ये एकदम सोप्या पद्धतीनं, काय सुद्धा अवघड नाही. ओके. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला इंटरेस्ट वाटत असेल, तर तुम्हाला शिकावं वाटत असतील मराठीमध्ये, ते पण ॲनिमेशन न्यू, तर आपण आणण्याचे प्रयत्न करूयात. फक्त तुम्ही कमेंटमध्ये यस टाईप करा. आपण अशा प्रकारे खूप व्हिडिओ आणूयात. याचा पार्ट 2 सुद्धा आणण्याचा प्रयत्न करूयात, वेगवेगळे इफेक्ट शिकूयात. ओके. तर मित्रांनो, आजपर्यंत तुम्हाला कळलंच नसेल की CapCutवरती आपण फक्त व्हिडिओ एडिट करत होतो, पण आज आपण ॲनिमेशन क्रिएट केलेले आहेत. ओके. तर मित्रांनो, भेटूया एकदम नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ इतकंच होता. इफेक्ट 3च होते आणण्याचं तात्पर्य एवढंच होतं की आपण CapCutवरती खूप काही करू शकतो, फक्त आपल्याला थोडंफार नॉलेज पाहिजे. तर भेटूया आपण नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये, आणखीन एका नवीन. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग एकदम मराठी आणि न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.